अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला लागून असलेल्या बाभुळखेड आणि काळबाई परिसरात सध्या माती आणि वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय। शहरातून गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या मातीच्या कपारी खोदून प्रचंड प्रमाणात मातीची चोरी केली जात आहे। इतकेच नव्हे तर म्हैस नदीच्या पात्रातूनही जेसीबीच्या सहाय्याने वाळू चोरली जात आहे। विशेष म्हणजे बाळापूर येथील महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते गाव रस्त्यावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचेच याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे। बाळापूर शहरातील बाभुळखेड आणि काळबाई भागातील रस्त्यांना लागून असलेल्या मातीच्या कपारी खोदण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर केला जातोय। तसेच म्हैस नदी पात्रातील वाळू आणि मातीच्या मोठमोठ्या कपारी जेसीबीने खोदून ट्रॅक्टर आणि ट्रकद्वारे चोरून नेल्या जात आहेत। ही माती व्यावसायिक उद्देशासाठी वापरली जात असून यासाठी शासनाचा कोणताही महसूल जमा केला जात नाही किंवा कोणतीही अधिकृत परवानगी घेतली जात नाही। या अवैध उत्खननामुळे शासनाचे तर नुकसान होतच आहे, शिवाय खोदलेली माती रस्त्यांवर अस्ताव्यस्त पसरल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागतोय। माती वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनांमुळेही अपघाताची शक्यता वाढली आहे। शहराला लागूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध काम सुरू असताना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी आणि पटवारी यांना याची माहिती नसेल असे होऊच शकत नाही। माहिती असूनही प्रशासनाची टीम या ठिकाणी फिरकत नसल्याने महसूल अधिकारी आणि माती चोरटे यांच्यात साटेलोटे असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। राजरोसपणे सुरू असलेल्या या चोरीमुळे स्थानिक शेतकरी त्रस्त झालेत। उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने अकोला येथील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। आता प्रशासन या माती आणि वाळू माफियांवर कडक कारवाई करणार की केवळ कागदी घोडे नाचवणार याकडे संपूर्ण बाळापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।